राष्ट्रवादीच्या आमदारांची घरवापसी नाहीत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दाव्यातील हवाच निघाली. त्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल. मतं दिली नाही तर 1500 रुपये परत घेऊन येईल. लाडक्या बहिणींना आमदार रवी राणांची जाहीर धमकी. वाद होताच रवी राणांची सारवासारव. विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांकडे उमेदवार निवड आणि जागा वाटपाचे अधिकार. महायुतीत 150 पेक्षा जास्त जागा स्वतःकडे ठेवण्याचं फडणवीसांसमोर आव्हान. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीला शरद पवारांचाही विरोध. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे एकाकी. अवघ्या 70 दिवसात खासदार बजरंग सोनवणेंची भाषा बदलली. रस्त्याच्या कामासाठी निधी मागणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान. जामखेडच्या जत्रेत गुंड निलेश घायवळचा भाजप नेते राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल. घायवळ गर्दीचा फायदा घेत व्हिडिओ काढल्याचा शिंदेंचा दावा. मातोश्री बाहेर आंदोलन करणारे मुस्लिम सुपारीबाज असल्याचा राऊतांचा आरोप. राऊतांनी मुस्लिम समाजाचा अपमान केल्याचा भाजप शिवसेनेचा आरोप. आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा सल्ला जरांगे भुजबळांनी फेटाळला. शरद पवार यांच्या सल्ल्याचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत तर भाजपकडून पवारांवर टीका. संजय राऊतांचं राज ठाकरेंना थेट आव्हान. आम्हाला धमक्या देण्यापेक्षा अब्दालीला आव्हान द्या. राज ठाकरेंना राऊतांनी सुनावलं. 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार. 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार. पुण्यात बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी काँग्रेस मैदानात. विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आंदोलन. सारथी महाज्योतीप्रमाणे शिष्यवृत्ती मिळण्याची विद्यार्थ्यांची मागणी. नागपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महारोजगार मेळावा. 18 ऑगस्टला महारोजगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात 60हून अधिक कंपन्या सहभागी होणार. उद्या दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली बैठक. नाना पटोले, रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता. भाजपच्या मुंबई कोर कमिटीची उद्या दुपारी बैठक. मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयात बैठकीचं आयोजन. या बैठकीत मुंबईच्या जागांबाबत होणार चर्चा. 15 वर्षाच्या अत्याचार पीडितेला मुंबई उच्च न्यायालयाची गर्भपाताला परवानगी. मुलीच्या कुटुंबियांनी दखल घेतली होती. मुंबईच्या मुलींच्या कुटुंबियांनी दाखल केली होती याचिका. न्यायाधीश अजय गडकरी, नीला गोखलेंच्या खंडपीठासमोर सुनावणी. नागपूरच्या वाडी परिसरात मनसेकडून टोलवर तोडफोड. नियमांचं उल्लंघन होत असल्यानं मनसैनिकांचा आरोप. नागपूर पोलिसांची आंदोलक मनसैनिकांना घेतलं ताब्यात. जनसन्मान यात्रेत पोलिसांच्या नियोजनाचा अभाव. अमळनेरमध्ये पोलिसांच्या बसमुळे अजित पवारांचं वाहन अडकलं. पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून दिले. बस बाजूला करण्याचे निर्देश. भंडारात पोह्यात आढळल्या मुंग्या आणि किडे. नागरिकांच्या आरोग्याची खेळ. सिहोरामधील प्रसिद्ध हॉटेलचा व्हिडिओ व्हायरल. वाशिममध्ये कारंजा मानोरा महामार्गावर स्थानिकांकडून रास्ता रोको. दापोरा चौसळा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आंदोलन. ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. अमरावतीचं मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण 85% भरलं. धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले. धरणातून वर्धा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासींचं आंदोलन. पेसा कायद्याअंतर्गत भरतीच्या मागणीसाठी आंदोलन. आदिवासी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या. उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन. मंत्रालयात पार पडणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक. नाशिकमध्ये नागरिकांचा रास्ता रोको. वडाळा गावातील समस्यांबाबत मनपासमोर आंदोलन. वीज, पाणी, रस्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप. नाशिक महापालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी. राज्यात आणखी 10,200 रोजगार येणार. सिंचन विभाग, महाजेनको, टाटा पॉवर, आवाडा यांच्यात करार. फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर करार. राज्यात एकूण 24,632 कोटींची गुंतवणूक होणार. पंढरपूर भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता. प्रशांत पारिजारिक गट शरद पवारांच्या संपर्कात. प्रशांत पारिजारिकांच्या निकटवर्तीयांनी घेतली पवारांची भेट. मालेगावात अज्ञाताने नरेंद्र मोदींचा फोटो असलेला बॅनर फाडला. मनपा बाहेर लावलेला हर घर तिरंगा जनजागृतीचा बॅनर फाडला. बॅनर फाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
अमरावतीत अंशत अनुदानित शिक्षकांचा मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा, शिक्षकांकडून मुंडन करत सरकारचा निषेध, शाळा महाविद्यालयांना वाढीव टप्पा अनुदान देण्याची मागणी. कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहासंदर्भात खासदार शाहू छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली बैठक, शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न, पालकमंत्री हसन मुश्रीफांसह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.